23 वर्षाची तरुणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाते म्हणून मित्राबरोबर नव्हे, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर बाहेर पडते. रात्री 9 वाजेपर्यंत ती आईशी बोलत असते. 9 वाजता शेवटचा मेसेज होतो. 10 वाजता तिच्या मित्राचा तिच्या आईला फोन जातो, तिला चक्कर आली आहे. आई तिला बघायला जाते. त्यावेळेस ती मुलगी स्ट्रेचरवरती निचपीत पडलेली असते. तिचा मृत्यू झालेला असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं, तिचा मृत्यू हा सेक्स करताना झाला होता. तो सेक्स करताना झाला होता का घडवून आणला होता, ही चर्चा आता बारामतीमध्ये आहे. बारामतीतली ही 4 दिवसापूर्वीची घटना आहे. आणि 4 दिवसापूर्वी एक 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या भोवती संशयाचं जाळं होतं. तिचा जो मित्र आहे, जो होणारा नवरा, त्याला तिच्याबरोबरची प्रायव्हसी पाहिजे होती आणि ती प्रायव्हसी मिळवत असताना त्याची जी चुकीची पद्धत होती ती आता समोर येते आहे. चुकीची पद्धत कोणती? सेक्स करण्याची, फिजिकल रिलेशन करण्याची. आणि त्याच्यामुळं त्या मुलीला त्रास होत असताना तिनं तो सहन केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. हे मृत्यू झाल्याच्या नंतर पाठीमागं काय काय गोष्टी घडल्या होत्या त्या समोर येत आहेत. आणि त्याच्यामुळं या मुलानं त्याची आघोरी सेक्सची हौस भागवण्यासाठी आपल्या होणाऱ्या पत्नीचाच अक्षरशः जीव घेतला म्हटलं तरी असं वावगं ठरणार नाही. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, मुलगा कोण आहे, घटना नेमकी कशी घडली, हे सविस्तर तुम्हाला पाहायचं आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. 4 दिवसापूर्वी तो अथर्व मेहन नावाचा बारामतीतला तरुण, त्याची होणारी पत्नी, तिला घेऊन बाहेर पडला. मी त्या मुलीचं नाव सांगत नाही आहे कारण आता घटना ही दुर्दैवी आहे. विषय असा आहे की मुलीच्या घरचे आणि मुलाच्या घरचे देखील एकमेकांना ओळखत होते. ह्या दोघांचं प्रेम प्रकरण साधारणतः 3 वर्षापासून चालू होतं. आणि हे प्रकरण चालू असताना मुलीनं आईवडिलांकडे इच्छा व्यक्त केली की मला त्याच्याशी लग्न करायचं. हे साधारणतः जानेवारीमध्ये झालं, जानेवारी 2026 आणि 25च्या एंडिंगला. मुलीच्या घरच्यांनी परवानगी दिली. मुलाच्या घरची काय परिस्थिती हे बघितलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुलाला असं वाटलं की आता आपल्या लग्नाला परवानगी मिळाली, आपण आता रोज भेटायला आणि फिरायला काही हरकत नाही. दरम्यानच्या काळामध्ये त्याचं, अलीकडच्या काळामध्ये तिचं आणि त्याचं फिजिकल रिलेशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं होतं. पण त्याचं हे फिजिकल रिलेशन अर्थात सेक्स, ज्या गोष्टीवर खरं बोलायला पाहिजे त्यावर आपण बोलत नाही, ते सेक्स करायची त्याची पद्धत मात्र आघोरी होती अशी माहिती माझ्याकडं त्या मुलीच्या अत्यंत जवळच्या काही मैत्रिणींकडून उपलब्ध झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये झालं असं, शेवटच्या दिवशीच्या घटनेवरती येतो. शेवटच्या दिवशी म्हणजे 4 दिवसापूर्वी असं झालं की ही जी मुलगी आहे ती दुपारी 3च्या दरम्यान बाहेर पडली. तो मुलगा स्वतः तिला घेऊन गेला. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं होतं की मी बारामतीतल्या टी.सी. कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाते. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्या मुलीची आई तिचा फॉलोअप घेत होती की तू कुठं आहेस, काय करते, तू अजून तुझं ॲडमिशनचं काम झालं का नाही, तू का आली नाही. त्याचं कारण असं की गेल्या 8-10 दिवसामध्ये, गेल्या 15 दिवसामध्ये ह्या मुलाचं जे वागणं आहे ते चुकीचं वागणं आहे, ते त्या मुलीनं आईला सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे तिची आई काळजीमध्ये होती. आणि मग आईनं ज्यावेळेस तिला विचारलं तुझं ॲडमिशनचं काम झालं आहे का नाही, त्यावेळेस तिनं सांगितलं की अथर्व हा मला दौंडला घेऊन आला आहे आणि दौंडला घेऊन आल्याच्यानंतर आता मी त्याच्याबरोबर परत येते माघारी. परत आल्याच्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 6-7 वाजता तिच्या आईनं तिला मेसेज केले की तू अजून घरी कशी आली नाही. त्यावेळेस तिनं सांगितलं की आम्ही जेवण करून येतो आहे. मग नंतर अथर्व तिला जेवण करायलाही घेऊन गेला. पण अथर्व दौंडला गेला होता त्याच्या आईला आणि मावशीला ट्रेनमध्ये सोडायला. त्यावेळेस अथर्वच्या लक्षात आलं की आज आपला फ्लॅट मोकळा आहे, म्हणजेच स्वतःचं घर मोकळं आहे. आणि मग नेहमीसारखं त्यानं त्याच्या होणाऱ्या पत्नीला म्हणजेच जवळच्या मैत्रिणीला सेक्ससाठी आग्रह केला. तो तिच्या फ्लॅटवर घेऊन गेला, त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. आणि त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेल्याच्या नंतर 1 तासामध्ये असं काय घडलं की त्यात या तरुणीचा कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसलेला, कोणताही आजार पण नसलेलं, याच्या अगोदर कधीही तिला कुठल्याही पद्धतीचा हार्ट अटॅक आलेला नाही, कधी मोठा मेजर आजार नाही आहे, कुठलाही तिला आजारांच्या औषध गोळ्या चालू आहेत, अशा तरुणीचा काही मिनिटांमध्ये मृत्यू झाला. याचं कारण काय आहे तर याची माहिती अशी मिळते की या तरुणीनं तिच्या जवळच्या काही मैत्रिणींना हे सांगितलेलं होतं की हा अथर्व जो आहे तो अथर्व माझ्याबरोबर कसल्या तरी
ड्रग्स गोळ्या देऊन सेक्स करतो आणि याच कारणामुळं कदाचित याच कारणामुळं या तरुणीचा मृत्यू झाला. त्याचं झालं असं, आता ती गोष्ट संशयास्पद कशी आहे हे तुम्हाला सांगतो. रात्री 9 वाजता मुलगी लवकर घरी येत नाही म्हणून आई परत एकदा मुलीला मेसेज करते की तू अजून घरी का आली नाही, तुमचं जेवण झालं का नाही. 9 वाजता मेसेज केल्याच्या नंतर त्या मुलीकडून एकच मेसेजचा रिप्लाय येतोय, आम्ही अजून जेवतोय. दरम्यानच्या काळामध्ये जेवण व्हायला उशीर होतोय, मुलगी लवकर घरी येत नाही म्हणून पुन्हा एकदा 10 वाजता आई तिला फोन करते. ज्यावेळेस आई फोन करते त्यावेळेस ती फोन उचलत नाही. त्यावेळेस त्या मुलीची आई तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे तिच्या मित्राला फोन करते आणि त्याला विचारते की तुम्ही अजून का आला नाही. त्यावेळेस तो सांगतो की काकू तिला चक्कर आलेली आहे आणि तुम्ही तात्काळ माझ्याजवळ या किंवा मी तुम्हाला घ्यायला येतो. तो तिला घेतो, मुलीच्या आईला घेतो आणि थेट बारामतीच्या सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये जिथं पोस्टमॉर्टम करतात तिथं घेऊन जातो. आई अचानक कोसळते आणि तिला कळते की आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा तास जर तुम्ही नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस ती म्हणत होती की आम्ही जेवण करून येतोय त्यावेळेस साधारणतः 7 वाजलेल्या होत्या. इथं अथर्व खोटं बोलतोय हे आपल्याला लक्षात येतं. आणि 9 वाजता पुन्हा एकदा आई विचारते त्यावेळेस मुलीचा मेसेज येतो की आम्ही जेवण करतोय, पण प्रत्यक्षात अथर्व आणि त्या मुलीनं जेवण बारामतीतल्या पुष्पाई हॉटेल जे भिगवण रोडचं आहे त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याचं टायमिंग साधारण 7:30 वाजताचं होतं. अथर्वनं तिथं त्याच्यावरून फोनपेवरून पैसे दिलेले होते. याचाच अर्थ अथर्व तिला 9 वाजताच्या दरम्यान हा स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन थांबलेला होता. कारण जर जेवण 7:30ला झालेलं होतं तर मग 9 वाजता त्याचा रिप्लाय कोणी दिला. आता सगळ्यात महत्त्वाचं असं की ज्यावेळेस त्या मुलीचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यानं त्या मुलीला अगोदर देवकाते हॉस्पिटलला नेलं, नंतर भोयटे हॉस्पिटलला नेलं आणि मग सिल्वर जुबलीला नेलं. म्हणजे साधारणतः ह्या सगळ्या काळाला 1 तास गेला असावा आणि ह्या 1 तासामध्ये म्हणजे आईला तो 10 वाजता सांगतोय की तुमची मुलगीला चक्कर आली, म्हणजे ती त्यावेळेस डेथच झाली होती. मग 9 वाजताचा रिप्लाय कोणी दिला होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की तिची याच कारणामुळे मृत्यू झाला आहे ह्याचा माझा दावा का आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. मी 2 महिन्यापूर्वीच बारामती तालुक्यातल्याच वडगावमध्ये एक प्रकरण हाताळलेलं होतं. त्याच्या बातम्या तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यात. एका 12 वर्षाच्या मुलीवरती रेप झाला होता आणि त्याच्यातून तिला दिवस गेले होते. 4 महिन्याचा गर्भ होता आणि तो गर्भ खाली झाला होता. 12 वर्षाच्या मुलीचं सांगतोय मी. जर 12 वर्षाची मुलगी जर एवढ्या आघोरी कृत्यामध्ये तिचा मृत्यू होऊ शकत नाही, तिच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याच्यातला आरोपी अटक झाला, त्याने सुसाईड केलं तो भाग वेगळा, पण 12 वर्षाच्या मुलीचा जर मृत्यू होऊ शकत नाही तर 23 वर्षाच्या मुलीचा सेक्समध्ये मृत्यू होऊ शकतो का. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काही ना काही ड्रग्ज आहेत, सेक्सचे पॉवरचे ड्रग्ज आहेत, ते मुलीला देण्यात आलेले होते. ही गोष्ट त्या मुलीनं अगोदर सांगितलेली होती, परंतु आईनं ही गोष्ट भीतीपोटी लपवून ठेवली. सामाजिक बदनामी होईल आणि शिवाय आज ना उद्या यांचं लग्नच करायचं आहे ह्या गोष्टीपोटी ते लपवून ठेवलं आणि दुर्दैवानं ह्या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात एक घटना घडते. हा जो अथर्व आहे यानं तात्काळ त्याच्या जवळच्या एका मित्राला फोन केला की जो मेडिकल फील्डमधला आहे. आता तो नेमका तिथं कशासाठी गेला होता, तिथं नेमकं काय झालं होतं आणि तिचा मृत्यू कशानं झाला हे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये समजणार आहे. नेमकं तिच्या पोटामध्ये आता कोणती रसायनं आढळतात ते केमिकल ॲनालिसिस ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला ते समजेल. मात्र ज्यावेळेस या सगळ्या घटनेची आणि जवळच्या व्यक्तींशी आपण बोलतो त्याच्यावरून लक्षात येतं की संबंधित तरुणीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही तर अनावश्यक औषधं देऊन सेक्सची हौस भागवण्यासाठी जवळच्याच माणसानं उद्याच्या होणाऱ्या नवऱ्यानं आपल्याच होणाऱ्या पत्नीचा घात केला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला देखील ह्या सगळ्या सविस्तर गोष्टीबद्दल काय वाटतं ते कमेंट करा. या संपूर्ण विषयाचा आपण पाठपुरावा करणार आहोत. जो याच्यामध्ये दोषी आहेत, ज्यांनी त्याला मदत केलेली आहे, सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींसाठी आपण पाठपुरावा करत राहू. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.